नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इथे सेट सी बघणार आहोत वर्ड्स ऑफन कन्फ्युजचा, ज्याला टेक्निकल एक टर्म आहे ज्याला आपण होमोफोन्स असं म्हणतो. होमोफोन्स म्हणजे काय? असे वर्ड्स इंग्लिश लँग्वेज मधील की त्यांचं प्रोनाउन्सिएशन, त्यांचा उच्चार जो आहे हा एकसारखा वाटतो, परंतु त्यांचे स्पेलिंग्स आणि त्यांचे मिनिंग्स हे वेगवेगळे असतात. या अगोदरच्या सेट ए मध्ये मी याचा कंप्लीट मिनिंग समजून सांगितलेला आहे. तसेच त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे आणि याचा उपयोग कुठे होतो इंग्लिश लँग्वेज मध्ये हे देखील सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये देखील यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर आपण काही इथे आता वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड बघणार आहोत. तर सुरुवात करूया नंबर 1 पासून. बघा, फर्स्ट पेअर काय आहे? अस्पायर आणि एक्सपायर. काय आहे? अस्पायर आणि एक्सपायर. स्पेलिंग सगळ्यांनी बघायचंय. ASPIRE आणि इथे EXPIRE, म्हणजे अस्पायर आणि एक्सपायर मधला आपण आता फरक लक्षात घेऊया. अस्पायर म्हणजे काय? मीनिंग इन इंग्लिश काय दिलाय बघा, टू एम ऑर होप फॉर समथिंग, म्हणजे ध्येय ठेवून कशासाठी तरी ध्येय ठेवणे किंवा आशा बाळगणे, ज्याला म्हणतो आपण महत्वाकांक्षा बाळगणे. मराठीमध्ये देखील मी मुद्दामून इथे मीनिंग दिलेलं आहे. महत्वाकांक्षा बाळगणे किंवा ध्येय ठेवणे, त्यालाच आपण काय म्हणतो? अस्पायर. म्हणजेच काय बघा, एक्झाम्पल मध्ये समजून येईल. शी अस्पायर्स टू बिकम अ डॉक्टर, म्हणजे तिचं ध्येय काय आहे किंवा काय महत्वाकांक्षा आहे? टू बिकम अ डॉक्टर. तर याचा उपयोग आपण समजून घेतलेला आहे. म्हणजे मी याच पॅटर्न मध्ये सगळे इथनं होमोफोन जे घेतलेले सगळ्या व्हिडिओ सेशन्स मध्ये याच पॅटर्न मध्ये घेतलेले आहे. जसं की सुरुवातीला तो शब्द देणे, त्याचं स्पेलिंग काय आहे, त्याचा मीनिंग इन इंग्लिश, मराठीमध्ये मीनिंग काय आणि त्याचं एक्झाम्पल, जेणेकरून तुमची सगळ्या कॉन्सेप्ट इथे क्लिअर होतील. आता आपण बघूया नंतर एक्सपायर. आता एक्सपायरचा मीनिंग काय आहे बघा. मीनिंग इन इंग्लिश, टू कम टू अन एंड और टू डाय. एक्सपायर होणे. ऍक्च्युली एक लक्षात घ्या, मृत्यू होणे इथे टू डाय जे आहे, एक्सपायर ऍक्च्युली ह्युमन बिंगच्या बाबतीत वापरत नाही. एक्सपायर होणे नाही, टू डाय, और ही इज और शी इज नो मोर असं आपण म्हणतो. तर टू डाय याचा अर्थ कालबाह्य होणे, इथे हा मिनिंग आपल्याला जास्त स्ट्रॉंग आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. मिनिंग इन मराठी कालबाह्य होणे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो बघा, एखाद्या वेळेस मेडिसिन जे आहे ते एक्सपायर झालं की काय, त्याची आपण डेट बघत असतो. प्रत्येक याच्यावर एक्सपायरी येत असते. आता एक्झाम्पल बघा, माय पासपोर्ट विल एक्सपायर नेक्स्ट इयर, म्हणजे कालबाह्य होईल, ते यूज मध्ये मला आणता येणार नाही, असा त्याचा उपयोग होतो. आता इथे फर्स्ट पेअर आपण बघितलेली आहे. नेक्स्ट बघूया आपण ऍसे आणि एसे. ऍसे आणि एसे. आता फरक फक्त एका लेटरचा आहे, तर यातील आपण फरक लक्षात घेऊया. ऍसेचा मिनिंग काय? ASSAY. ऍसे म्हणजे काय? मीनिंग इन इंग्लिश, टू टेस्ट और अनालाइज स्पेशली मेटल्स और केमिकल्स. म्हणजेच काय? कशाची टेस्ट करणे, कशाचं अनालिसिस करणे, तर मेटल्स म्हणजे धातू आणि केमिकल्स जे आहे याचं रसायने ज्याला म्हणतो आपण, त्याची टेस्ट करणे, त्याचं अनालिसिस करणे, म्हणजेच तपासणी करणे किंवा ज्याला आपण विश्लेषण करणे असं म्हणतो. एक्झाम्पल बघा, द गोल्ड वॉज ऍसेड फॉर प्युरिटी. ऍसेड फॉर प्युरिटी म्हणजे काय केलं? आता इथे ऍसे इथे काय म्हणून युज केलेलं आहे? वर्ब म्हणून युज केलंय बघा. ऍसेड फॉर प्युरिटी, ते प्युअर आहे की नाही त्याची तपासणी केली, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर एसे बघूया. एसे हे नाऊन आहे. आता एसे म्हणजे काय? अ शॉर्ट पीस ऑफ रायटिंग ऑन अ सब्जेक्ट. एखाद्या विषयावर एक शॉर्ट पीस लिहिलेलं असणं, ज्याला निबंध आपण मराठीमध्ये म्हणतो. ही रोड अन एसे ऑन एन्व्हायरमेंटल पोल्युशन. कशावरती एसे लिहिला होता त्याने? निबंध कशावरती लिहिला होता? एन्व्हायरमेंटल पोल्युशन, म्हणजे जे आपलं आजूबाजूचं वातावरण आहे त्याचं प्रदूषण कसं होतं त्यावरती लिहिलेलं आहे. तर याचा अर्थ समजून घ्या. ऍसे आणि एसे मधला फरक, त्याचं मिनिंग काय आहे आणि कुठल्या पद्धतीनं आपल्याला ते यूज करायचं आहे, हे इथे आपण डिस्कस केलेलं आहे. आता नेक्स्ट पेअर बघूया आपण वर्ड्स ऑफन कन्फ्युजची. अश्युअर आणि इनश्युअर. अश्युअर आणि इनश्युअर. आता अश्युअरचं स्पेलिंग काय दिलंय? ASSURE. अश्युअर. मीनिंग इन इंग्लिश काय दिलाय? टू प्रॉमिस और गॅरंटी कॉन्फिडेंटली. टू प्रॉमिस और गॅरंटी कॉन्फिडेंटली म्हणजेच काय? खात्री देणे, आश्वासन देणे, पण पूर्णपणे, ज्याला म्हणतो अश्युरन्स. अश्युअर करणे, त्याचं नाउन फॉर्म काय होतं? अश्युरन्स होतं. आता याचा मिनिंग खात्री देणे किंवा आश्वासन देणे असं होतं.
आय अश्युअर यू ऑफ माय फुल सपोर्ट. म्हणजे मी खात्री देतो की माझा तुला काय असेल, फुल सपोर्ट असेल. म्हणजे इथे अश्युअर काय झालं इथे, तर वर्ब आहे, वर्ब म्हणून इथे यूज केलेला आहे. इन्शुअर काय आहे बघा, INSURE, इन्शुअर हे देखील वर्ब आहे. मीनिंग इन इंग्लिश काय, टू प्रोटेक्ट अगेन्स्ट लॉस और डॅमेज बाय इन्शुरन्स. इन्शुरन्सच्या यूज करून काय करणे, प्रोटेक्ट करणे. काही जर लॉस झाला असेल, डॅमेज झाला असेल, इन्शुरन्स वर्ड ऐकतो आपण, त्याचा वर्ब फॉर्म काय आहे, तर इन्शुअर. मीनिंग इन मराठी, विमा उतरवणे. विमा उतरवणे ज्याला आपण म्हणतो. ही इन्शुअर्ड हिज कार अगेन्स्ट थेफ्ट. म्हणजे त्याने काय केलं, इन्शुअर्ड केली त्याची कार कशाच्या, अगेन्स्ट थेफ्टच्या. म्हणजे लॉस झाला, काही झाला तर त्याला इन्शुरन्स मध्ये पैसे मिळतील असा त्याचा अर्थ होतो. तर इथे आता आपण दोन वर्ड्स बघितले, एक बघितला अश्युअर आणि दुसरा बघितला इन्शुअर. आता आपण नेक्स्ट बघूया फोर्थ नंबरचा, ऑट आणि ऑट. ऑट आणि ऑट. आता ऑट म्हणजे काय, मीनिंग इन इंग्लिश ऍक्च्युली ओल्ड मीनिंग आहे. काय दिलं इथे, एनिथिंग ऍट ऑल. एनिथिंग ऍट ऑल, शून्य काहीच नाही असं म्हणू शकतो आपण. नो यू ऑट अबाउट दिस फेलो यंग मॅन. एनिथिंग ऍट ऑल अबाउट दिस पर्सन, माहिती आहे का यंग मॅन, दिस इज अ क्वेश्चन ऍक्च्युअली. बरोबर, काही माहिती आहे का, म्हणजे एनिथिंग ऍट ऑल असे इथे याचा अर्थ होतो. आता हे ऑट आपण यूज करतो बघा. ऑट म्हणजे काय, इंग्लिशमध्ये याचा मिनिंग होतो ड्युटी ऑर मोरल ऑब्लिगेशन. कर्तव्य, नैतिक दृष्टी, नैतिक तुम्ही काय म्हणू शकता त्याला, तुमचं काय कर्तव्य आहे ते त्याला म्हणतो आपण कर्तव्य किंवा पाहिजे. एक्झाम्पल, यू ऑट टू रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. म्हणजे काय, कर्तव्य आहे असा त्याचा अर्थ होतो. आपण नेक्स्ट बघूया काय आहे तर, नेक्स्ट वन, नंबर 5, बेल अँड बेल. बेल अँड बेल. आता बघा, आता एक परत बेल आपल्या यात येऊ शकतं, BELL. बरोबर, हे देखील यात येऊ शकतं. आता बेल मिळणे, जामीन मिळणे. आता मिनिंग काय होतं बघा, रिलीज ऑफ अ प्रिझनर ऑन सिक्युरिटी डिपॉझिट. एका सिक्युरिटी डिपॉझिटवर त्याला काय करणे, रिलीज करणे, सोडणे, जामीन ज्याला म्हणतो आपण. द अक्यूज वॉज रिलीज ऑन बेल. नाउन म्हणून याचा इथे यूज केलेला आहे. अक्यूज काय म्हटलं, अक्यूज जो आहे, दोषी जो आहे, वॉज रिलीज ऑन बेल. त्यानंतर BALE, बेल. म्हणजे काय होतं बेलचा मिनिंग इन इंग्लिश, लार्ज बंडल ऑफ, यू कॅन से टाईड टुगेदर और टाईटली ज्याला आपण म्हणतो, एक मोठा असं गाठोडं ज्याला म्हणतो आपण, गाठोडे म्हणा, पोते म्हणा, जे एकत्र पक्क बांधलेलं आहे. एक्झाम्पल, द फार्मर कॅरीड अ बेल ऑफ कॉटन टू द मार्केट. म्हणजे गाठोडं बांधून आणलंय कशाचं, कपाशीचं. असं कोणी, तर शेतकऱ्याने आणलं होतं असं त्याचा अर्थ होतो. तर BALEचा मिनिंग काय होतो, गाठोडे. आता हे जे बेल आहे, आपल्या घरामधली बेल जे म्हणतो आपण, बेल वाजली, लक्षात घ्या, हे ते BELL झालं. तर अशा पद्धतीने या तीन मधला आपण इथे फरक लक्षात घेतलेला आहे. आता तुम्हाला नेक्स्ट आपण बघायचं आहे, नेक्स्ट पेअर काय आहे, बॅनिश अँड एक्झाईल. बघा, या दोन वेगवेगळे वर्ड्स. आता तुम्हाला सर यात तुम्ही सांगितलं प्रोनाउन्सिएशन, पण दोन्ही वर्ड्स कन्फ्यूज करणारे आहेत. वेअर टू यूज बॅनिश, बॅनिश कुठे यूज करायचं आणि एक्झाईल कुठे यूज करायचं. आता बॅनिशचा मिनिंग, BANISH, बॅनिश. मीनिंग इन इंग्लिश, टू सेंड समवन अवे ॲज पनिशमेंट. एखाद्याला दूर पाठवून देणे, कशाचा भाग म्हणून, तर त्याला पनिशमेंट केले म्हणून. मीनिंग इन मराठी, हद्दपार करणे, गावाबाहेर काढणे. हद्दपार करणे किंवा गावाबाहेर काढणे. द किंग बॅनिश्ड द ट्रेटर फ्रॉम द किंगडम. राजाने कुणाला, ट्रेटर जो आहे, गद्दार जो आहे, त्याला काय केलं होतं, हद्दपार केलं होतं त्याच्या राज्यातनं, किंगडम मधनं. बॅनिश, बॅनिश हे वर्ब म्हणून यूज केलेलं आहे. आता एक्झाईल काय दिलंय बघा, एक्झाईल मीनिंग इन इंग्लिश, अ स्टेट ऑफ बिंग फोर्स टू लिव्ह आउटसाइड वन्स कंट्री. म्हणजे निर्वासन, देशाबाहेर हद्दपार करणे ज्याला म्हणतो आपण, निर्वासन करणे. स्टेट ऑफ बिंग फोर्स टू लिव्ह आउटसाइड, बाहेर राहण्यासाठी, कुठल्या ज्या देशामध्ये तो राहतो त्या देशात, जो देश सोडून बाहेर राहायला लावणे, त्याला काय म्हणतो आपण, देशाबाहेर हद्दपार करणे. द पोएट लिव्ड इन एक्झाईल फॉर मेनी इयर्स. निर्वासन, देशाबाहेर हद्दपार करून राहिला होता, हद्दपार झाला होता, तिथे राहिला होता दुसऱ्या देशामध्ये. बॅनिश आणि एक्झाईल यामधला आपण इथे फरक बघितलेला आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की कुठला आहे, तर नेक्स्ट पेअर ऑफ वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. नेक्स्ट बघा नंबर 7, बेअर अँड बियर. बेअर अँड बियर. आता बघा, मीनिंग इन इंग्लिश, आता बेअरचं स्पेलिंग BARE, विदाउट कव्हरिंग ऑर नेकेड.
उघडा किंवा नग्न ज्याला आपण म्हणतो. मग बेअर फीट म्हणत नाही का आपण? बेअर फीट म्हणजे काय? पायामध्ये काही न घालणे. बरोबर? विदाऊट कव्हरिंग. मीनिंग इन मराठी उघडा किंवा नग्न जसं सांगितलं. एक्झाम्पल, ही वॉक्ड ऑन द बेअर फ्लोर. म्हणजे काय? उघड्या फ्लोअरवरती जसं फिरणे म्हणतो आपण बेअर फ्लोअर. जसं मी बेअर फीट यूज केलंय बघा. फार महत्वाचं आहे बेअर फीट. त्यानंतर बिअर, बीएआर मीनिंग बघा टू टॉलरेट और एन्ड्युअर, सहन करणे एक आहे. आणि अ लार्ज वाईल्ड अॅनिमल ज्याला अस्वल म्हणतो याचे दोन अर्थ होतात. शी कॅनॉट बिअर द पेन म्हणजे ती जे दुःख आहे पेन जे होतंय ते सहन करू शकत नाही. अ बिअर लिव्स इन द फॉरेस्ट, अस्वल कुठे राहते? जंगलात राहते. तर आपण बेअर आणि बिअर मधला इथे फरक लक्षात घेतलेला आहे. नेक्स्ट आपण पेअर बघूया. पेअर नंबर 8, बेनिफिशियल आणि बेनिफिशंट. बेनिफिशियल आणि बेनिफिशंट स्पेलिंग बघा. BENEFICIAL बेनिफिशियल आणि बेनिफिशंटचं BENEFICENT बेनिफिशियंट. आता बेनिफिशियल काय आहे? मीनिंग इन इंग्लिश प्रोड्युसिंग गुड ऑर हेल्पफुल रिझल्ट्स. बेनिफिशियल म्हणजे काय? फायदेशीर, उपयुक्त. एक्सरसाइज इज बेनिफिशियल टू हेल्थ. काय आहे? बेनिफिशियल कशासाठी आहे? तर हेल्थसाठी. काय? एक्सरसाइज, व्यायाम करणे फायदेशीर आहे. आता बेनिफिशंट म्हणजे काय? बेनिफिशंट ही सो बेनिफिशंट म्हणजे इथे ऍडजेक्टिव्ह आहे बघा. काय होतं याचा अर्थ? काइंड अँड जनरस, दयाळू, परोपकारी. डुईंग गुड ऍक्ट्स, चांगल्या गोष्टी करणारा, परोपकारी, दयाळू. एक्झाम्पल, द बेनिफिशंट किंग हेल्प द पुअर. बेनिफिशंट म्हणजे कसा? दयाळू म्हणा किंवा परोपकारी राजा काय केलं होतं? त्यानं गरिबांना मदत केली होती. तर हा फरक आहे बेनिफिशियल आणि बेनिफिशंट मधला. तो आपण इथे डिस्कस केलेला आहे. त्यानंतर पेअर नंबर 9 इथे आपण बघूया. बर्थ अँड बर्थ. बर्थ अँड बर्थ बघा. BERTH आणि BIRTH. आता BERTH चा मिनिंग काय होतो? मिनिंग इन इंग्लिश अ प्लेस टू स्लीप ऑन अ ट्रेन ऑर शिप. म्हणजे ट्रेन किंवा शिप मध्ये, जहाजामध्ये झोपायची जागा. आपण म्हणतो किती नंबरचं बर्थ मिळालं ट्रेनमध्ये तुला? कुठलं मिळालं? एसी मधलं मिळालंय की नॉन एसीतलं मिळालंय असं विचारतो आपण. ही रिझर्व्ड अ लोअर बर्थ ऑन द ट्रेन. म्हणजे खालच्या भागाचं अप्पर आणि लोअर जे आहे त्यातील कुठलं मिळालं? लोअर बर्थ. हे आहे नाऊन. त्यानंतर बर्थ म्हणजे काय? द ऍक्ट ऑफ बिंग बॉर्न, जन्म. आपण विचारतो ना डेट ऑफ बर्थ. द बर्थ ऑफ अ चाइल्ड ब्रॉट जॉय टू द फॅमिली. म्हणजे त्या बाळाचे जो जन्म आहे त्यामुळे काय आलं होतं? फॅमिलीमध्ये खूप आनंदाचं वातावरण झालं होतं. आनंद आला होता. आनंद खूप झालेला होता. तर बर्थ आणि बर्थ या दोन मधला आपण इथे फरक लक्षात घेतलेला आहे. नंबर 10 आता आपण इथे डिस्कस करणार आहोत. बिसाइड आणि बिसाइड्स दोन्ही प्रिपोजिशन्स आहेत. बिसाइड आणि बिसाइड्स मध्ये फक्त येसचा फरक आहे. तर बिसाइडचा मिनिंग काय होतो आपण ते बघूया. मीनिंग इन इंग्लिश नेक्स्ट टू और ऍट द साइड ऑफ, च्या बाजूला, जवळ, शेजारी. सो शी सॅट बिसाइड हर फ्रेंड. कुठे बसली ती? तिच्या फ्रेंडच्या बाजूला बसली. म्हणजे जवळ बसली, शेजारी बसली. आता बिसाइडचा मिनिंग बघा काय आहे, किती फरक आहे बघा दोघांमध्ये. मीनिंग इन इंग्लिश इन ऍडिशन टू, फक्त एस लावलं इथे एक्स्ट्रा, तो बिसाइड झालं आणि त्याचा अर्थ होतो इन ऍडिशन टू, याच्या सोबत हे, याशिवाय, या बरोबर. बिसाइड्स इंग्लिश ही नोज फ्रेंच, म्हणजे इंग्लिश शिवाय किंवा इंग्लिश बरोबरच त्याला काय माहिती आहे? फ्रेंच देखील माहिती आहे. उदाहरणार्थ बघा. बिसाइड्स दीज 2 कार्स आय हॅव 5 बाइक्स. म्हणजे या 2 कारच्या व्यतिरिक्त किंवा याशिवाय, या बरोबर माझ्यासोबत जवळ काय आहेत? तर 5 आणखीन बाइक्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे ज्या 10 पेअर्स बघितलेल्या आहेत वर्ड्स ऑफन कन्फ्युजच्या, अतिशय महत्वाच्या आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. टेस्ट सिरीज मध्ये यावर कसे क्वेश्चन्स विचारले जातात हे देखील आपण बघणार आहोत. आणि वेगवेगळ्या परीक्षांचे जे वेगवेगळे पेपर्स ऑलरेडी झालेले आहेत त्यामध्ये कसे क्वेश्चन्स विचारले गेलेले होते ते देखील आपण बघणार आहोत. टेस्ट सिरीज मध्ये देखील आपल्याला याचं प्रॅक्टिस करायची आहे, पण कॉन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेची आहे. सो थँक यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.